काय हो तुम्हाला? अडचण रस्ता मोकळा नाही, रस्ता सगळं जैन झालेला आहे, जायली ना यायली ना. हां, आणि वारंवार या कंपनीवाल्यांना सांगून कंपनीवाले काय वारंवार सांगायला लागले, सगळं सांगायला लागले, सांगून सुद्धा ऐकायला तयार नाही ती त्यांनी. आणि मनमानी कारभार करू लागले मानी कारभार करते ती, सांगायला गेले की हा करू म्हणते. आणि उद्धट बोलून सिक्युरिटी इंचार्ज अंगावरती येऊ लागले, अंगावरती फटकाची हाती देत नाही ती. हां. आणि अपघात वगैरे होऊ लागले. आता हाऊसमध्ये जे मागच्या 3-4 वर्षापूर्वी अपघात झाला, बलकर पडली, शाळेवर पडली, मुलं मेली, पण ह्यांना काहीच फरक नाही, काही फरक नाही. ह्यांना किती वेळा जरी सांगून पुन्हा तेच आहे, फायदा नाही. आणि त्यांनी एसी मध्ये बसते ती. बघा हे एसी मध्ये फिरणारे अधिकारी आपण इथे बघू शकता, पण त्यांच्याकडे त्यांना काहीच फरक नाहीये. लोक जगो मरो, सिक्युरिटीला आडवा लावते ती, आत येऊ देत नाही ती. त्याला बोलायला गेले की व्हायचीच बोल को भेज देव बाहेर बनते ती. काय करत सांगा. आणि सिक्युरिटी उद्धट बोलतात, अरे रवीची भाषा वापरतात. बरोबर आहे, त्यांनी पगार घेते ती, त्यांच्यासारखंच बोलणार त्यांनी. हे तर मरी नाव का आम्ही. म्हणजे बाबांचं म्हणणं काय, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं म्हणणं आहे, पण हे चुकीचं आहे. काय यामध्ये पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का आहे? वारंवार तक्रारी करून देखील पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा का करतोय? स्वतःची शेती आहे इथं मध्ये, माग उपोषणला बसतो म्हणताना पोलीस स्टेशनला दिलं, इकडं तहसीलदारला दिलं, येऊन हात जोडून विनंती करून सांगितले की आम्ही तुमचं काहीतरी निवाडा करू. मग 1 महिना मुदत मागितले, 2 महिने मागितले, 3रा महिना ह्या 8 तारखेला संपून गेलं मुदत. संपून गेल्यावर आम्ही काय केलो, परत मी तुम्ही आमच्या विचाराला येत नाही, परत उपोषणाला बसणार आहे म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर 2-4 फोन करताना फोन उचलत नव्हते. आता ते उपोषणाला बसतो म्हणताना आता ते बोलवा लागले आमच्या पोराला. ठीक आहे, कशाला ये म्हणते कुठे टाक, तुम्ही कशाला जाता? आता त्यांनी येऊ दे तुमच्याकडे. त्यांनी तहसीलदार आणि आमदार सगळं झालेलं आहे. तहसीलदार असले, आमदार असले तरी ते जनतेचे सेवक आहेत, ते मालक नाहीयेत. त्यासाठी केले ती मालक नाहीयेत ते. त्यांनी काय केले, त्यांचे जे काम करायचे ते शैलू बिलू ते त्यांनी पेंटिंग ठेवायला लावले ते. म्हणजे आमच्या शेतकऱ्याची किंमत नाही, डस्ट पडून आमचं शेत सगळं हाळ व्हायला लागले. आता सगळं पांढरे शुभ्र झाले. 25-30 वेळा आणून मोबाईलवर त्याला फोटो दाखवलो, हो का शेतात एवढे डस्ट पडायला लागले म्हणून. तरी काहीच फरक नाहीये, काही फरक नाहीये. एक मिनिट. आता बघा ह्या गाड्या येतात, असं हे गाड्या आले, इथे रस्ता नाही, काय नाही, दोन्ही बाजूला गाड्या भरपूर प्रमाणात आहेत. आता हे मोटरसायकलवाले जाणार कसं इथून? जाणार कसं? छान बाबा. अजून काय तुम्ही सिक्युरिटी वाल्यांना सांगितलं? सगळ्याला सांगितलो. आमचं काही नाही, आम्हाला फक्त येऊ देऊ नको म्हणले ते आम्ही येऊ देत नाही. आता बघा हे सिक्युरिटी वाले कसे आलेत. आत्ता तक्रार चालू झाल्यानंतर आता सिक्युरिटी वाल्यांना जाग आली आणि ते बाहेर आलेत. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.